उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। ताई, सुरुवातीला जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीबरोबर प्रकाश आंबेडकर अर्थात वंचित हे सोबत येतील अशी चर्चा होती, मात्र आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आज त्यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधलाय। आघाडीत बिघाडी एवढंच काय तर ट्विट देखील त्यांनी जोरदार केलंय। नाही, मला नाही वाटत की सन्मान्य संजय राऊत साहेबांचा याच्यामध्ये काही दोष आहे, परंतु काय झालं आहे की अनेक लोकांना सन्मान्य संजय राऊत साहेबांवर अटॅक करणे ही एक फॅशन झाली आहे। कारण भाजपने पहिल्यांदा ही खरं तर लाईन चालवली की काही झालं की संजय राऊत साहेबांबद्दल बोलायचं, मग भाजपचीच लाईन अंडरलाईन करत शिंदे गटाच्या काही बोलघेवड्यांनी ती लाईन चालू केली की काहीही झालं की सन्मान्य संजय राऊत साहेबांच्याबद्दल बोलायचं। मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की प्रबोधनकारांच्या जयंतीच्या दिवशी जेव्हा वंचित बहुजन आघाडीशी आमची युती झाली आणि आम्ही ठरवलं की होय, संविधान वाचवण्याच्या भूमिकेत सगळ्यांनी हँड टू हँड एकत्र चालायचं पुढे, अगदी 2च दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून जे स्टेटमेंट आलं होतं ते फार वाईट होतं की कोण संजय राऊत, आम्ही ओळखत नाही। सन्मान्य संजय राऊत साहेब हे आमच्या पक्षासाठीचं आमचं चिलखत आहे, निष्ठेचं दुसरं नाव म्हणजे संजय राऊत साहेब आहे। संजय राऊत साहेबांनी जे सोसलं, जे भोगलं आणि पक्षासाठी जे योगदान दिलं ते कदाचित क्वचितच एखाद्या पक्षामध्ये मिळतं। आम्ही उलट म्हणतोय की जर शिंदे गटाकडे किंवा आत्ता जे राष्ट्रवादीतून फुटून गेले त्यांच्याकडे एक जरी संजय राऊत असता तर त्यांनी जेल भोगायची तयारी ठेवली असती। पक्षासाठी जेल भोगणारा माणूस म्हणजे संजय राऊत साहेब आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलल्यामुळे आम्ही किती दुखावलो गेलो याचा कोणी विचार केला का? असो, ते सातत्याने असं म्हणत राहिले की आमची युती आहे, आमची युती आहे, आम्ही काँग्रेसला विचारणार नाही, आमची शिवसेनेशी युती आहे। आमचा साधा प्रश्न आहे, जर युती आमच्याशी आहे आणि काँग्रेसवर विश्वास नाही आहे तर मग मुंबईत वंचित बहुजन आघाडीची जेव्हा सभा झाली तेव्हा शिवसेना पक्षप्रमुखांना त्या सभेचं निमंत्रण का दिलं गेलं नाही? ते निमंत्रण काँग्रेसला मिळालं। काँग्रेसवर विश्वास नाही म्हणताना तुम्ही काँग्रेसला निमंत्रण दिलं, पण तुम्ही शिवसेना पक्षप्रमुखांना निमंत्रण दिलं नाही। तरीही जेव्हा जेव्हा इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या तेव्हा तेव्हा आपल्याला निमंत्रण मिळालं, आपण त्या निमंत्रणाला प्रतिसाद दिला नाही, आपण उपस्थित राहिला नाहीत। एकीकडे त्यांनी अशी भूमिका घेतली की मला निमंत्रण द्यायचं असेल, मला जर बोलवायचं असेल तर मला बोलावताना राहुल गांधी असतील किंवा पवारसाहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील यांच्या सहीचं मला एकत्रित पत्र हवं। आपल्या निमंत्रणाला मात्र ज्येष्ठ नेत्यांचं पत्र हवं असं म्हणताय, पण बैठकीत जेव्हा बोलवले जाते त्यावेळेला मात्र वंचित बहुजन आघाडीकडून कुठेतरी 3ऱ्या-4थ्या फळीतल्या माणसांना पाठवलं जातं। अशी चर्चा कुठे होऊ शकते का? त्यातही वारंवार शिवसेनेने प्रस्ताव पाठवला की आपला प्रस्ताव कळवा। आम्ही 4च्या 5 जागा देऊ केल्या, त्या 5 जागांवर बोलण्याच्या ऐवजी आम्ही कधी 7 जागांवर, म्हणजे जे जे मांडलं गेलं ते इतकं अतार्किक आणि इतकं इलॉजिकल होतं की त्याला काय उत्तरं द्यायची ते समजत नव्हतं। पण तरीही आमचं अजूनही म्हणणं आहे, मी माझ्या स्वतःच्या इंटरव्ह्यूमध्ये मागच्या 3-4 इंटरव्ह्यूमध्ये वेगवेगळ्या वाहिन्यांवरून म्हटले आणि पुन्हा एकदा ABP माझाच्या माध्यमातून आत्ता पुन्हा एकदा आम्ही सांगतोय की प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे पालखीचे भुई होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह सोबत येऊ नये। त्यांनी सोबत येताना या 3 पक्षांचे पालखीचे भुई म्हणून येण्यापेक्षा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे अत्यंत कष्टाने निर्माण केलेलं आहे आणि मनुवाद्याच्या विचारधारेच्या विरोधातली जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचे पाईक म्हणून त्यांनी सोबत यावं ही आमची अपेक्षा आहे। आजही आमचा त्यांच्यासाठी मैत्रीचा आणि सहकार्याचा हात पुढे आहे, परंतु ते मैत्रीपूर्वक हात म्हणजे हे चालवत नाहीत। ज्या पद्धतीने ट्विट होतंय, ज्या पद्धतीने बोललं जातंय, तरी देखील तुम्ही अजून त्यांना हात पुढं करताय मैत्रीचा? आप लाख हमें नफ़रत भरी नज़रों से देखिए, हम बार बार मोहब्बत के इल्तिजा करते जाएंगे, क्योंकि सवाल इस देश के संविधान का है, सवाल अनुशासन का है, सवाल संसदीय राजनीति का है। ताई, तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर काँग्रेस जे जागा वाटप झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये, काँग्रेस काहीशी नाराज दिसते। तर जे जागा ज्यामध्ये सांगली खास करून आहे तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत असं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। असा प्रपोजल त्यांनी काही नेत्यांनी काँग्रेसच्या दिल्ली दरबारी देखील पाठवलेला आहे। मला असं वाटतं ही माध्यमांनी चालवलेली लाईन आहे की महाविकास आघाडीत काही आलबेल नाही आहे।
मुळात महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांमध्ये फार छान सामंजस्यपूर्वक एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतले जात आहेत. निश्चितपणे सांगलीच्या जागेबद्दल काँग्रेस आग्रही होती. विशालदादा पाटील आणि त्यांच्या कार्याबद्दल आम्हाला आदर आहे. व्यक्तिशः मी स्वतः विशालदादा पाटलांचं काम बघितलेलं आहे. परंतु सांगलीच्या जागेचा विचार करता हेही नाकारून चालणार नाही की रामटेक नागपूर असेल किंवा अमरावतीची जागा असेल, या दोनही जागा काँग्रेसच्या पारड्यामध्ये दिलेल्या जागा आहेत. त्यामुळे सांगलीची जागा ही आम्ही जाहीर केली, हेही तितकंच खरं. परंतु ज्यांना महाविकास आघाडीमध्ये काहीतरी खोट दिसते त्यांनी जरा याचा विचार करावा की नाशिकची जागा हेमंत गोडसेंना मिळायला हवी होती, ती नाही मिळाली. हेमंत गोडसेंना ऐन शिमग्याच्या दिवशी शिमगा करावा लागला आणि शिंदेसाहेबांच्या घरावर मोर्चा काढण्यापर्यंतची नौबत आली. तिथे भुजबळांना आता उमेदवारी मिळते. इकडे अमरावतीमध्ये अनंतराव अडसुळांची नाराजी आपण बघितली. चक्क माध्यमांवर त्यांनी निर्लज्ज बेशरमसारखे शब्द भाजप उमेदवारांच्यासाठी वापरले, पण तीही जागा त्यांना मिळाली नाही. जालन्यामध्ये अर्जुन खोतकर साहेबांच्या मनातली खतखत तशीच आहे. उत्तर महाराष्ट्रात आम्हाला एकही जागा भाजप देणार नाही का असं वारंवार गुलाबराव पाटील विचारत आहेत. तर रामदास कदमांना हुंदके आवरत नाही आहेत, रडू फुटतंय त्यांना आणि रडत ते सांगताहेत की काय तुम्हाला सगळे पक्ष संपवायचेच आहेत का. एवढं सगळं असतानाही माध्यमांना महायुतीमधली बिघाडी का दिसत नाही आहे. जो गुण्यागोविंदानं म्हणजे हे असं झालं रासाहेब की नांदणारीला पळ म्हणायचं आणि पळणारीला नांद म्हणायचं. महाविकास आघाडीत सगळे गुण्यागोविंदाने नांदताहेत तर तिकडे अलबेल नाही असं दिसतंय. आणि महायुतीतला एक एक नेता जाहीरपणे वाच्यता करतोय. शिवतारे कालपर्यंत आसमा में थे, अभी तारे जमी पर आ गए कल उनके. त्याच्यातलं काय तिथं बोला की साहेब, तिथं बोला. पण ते कसं आतल्या आत थांबवलं जातंय, रोखलं जातंय. नाही थांबवलं जात आतल्या आत. अहो टाहो फोडून रडला बिचारा माणूस. रामदास कदम रडले, हुंदके आवरत नव्हते त्यांना. तुम्हाला सगळे पक्ष संपवायचेत का असं जाहीरपणे रामदास कदमांनी म्हटलं. गुलाब पाटलांनी जाहीरपणे सांगितलं की उत्तर महाराष्ट्रातली एकही जागा तुम्ही शिवसेनेला देणार नाहीत का. अनंतराव अडसुळांनी जाहीरपणे माध्यमांच्या समोर भाजप उमेदवाराला निर्लज्ज बेशरम असे शब्द वापरले, काल वापरले शब्द. हे जाहीरपणे झालं साहेब. तरीही तुम्ही महाविकास आघाडीची लाईन चालवताय. जी चर्चा आहे तेच म्हणतोय आम्ही. परंतु चर्चा महायुतीतली सांगा ना, महायुतीमध्ये काय काय बिनसलंय ते. अहो सुनेत्रा पवारांना पाडण्यासाठी म्हणून आज जरी शिवतारेंनी युटर्न घेतला असला तरी जे सुनील तटकरे म्हणाले की त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं आम्हाला शोधावं लागेल. काय शिवतारे साहेबांचे स्क्रिप्ट रायटर हे दादांच्याच उजव्या आणि डाव्या बाजूला बसतात याची कल्पना तटकरे दादांना नाही आहे. तटकरे दादांसारख्या पारखी माणसांना हे कळत असेल की विजय शिवतारेंची स्क्रिप्ट कुणी लिहिली होती. अर्थात तो भाग त्यांनी फार लांब लचक ती मालिका नाही वाढवली. क्लायमॅक्स लगेचच लिहून दिला गेला डायरेक्टरकडून, तो भाग वेगळा. परंतु महायुतीमध्ये किती काय काय चाललेलं आहे, किती मोठा ज्वालामुखी खदखदत आहे, ह्या गोष्टीकडे का दुर्लक्ष करताय की बीडच्या जागेमध्ये जरी तुम्हाला एकत्र दिसत असेल चित्र तरी बीडच्या जागेमध्ये एकीकडे सगळे एकत्र दिसत आहेत पण नेमकं महाराष्ट्रात कुठेच नाही. पण पंकजा मुंडेच बाहेर पडल्यानंतर का मराठा समुदाय काळे झेंडे दाखवतोय याच्यात तुम्हाला काहीच राजकारण वाटत नाही आहे का. दाखवतोय तुम्हाला याच्या मागे कोण आहे असं वाटतं तुम्हाला. अर्थात इकडे सुनेत्रा पवारांना त्रास देणे, तिकडे पंकजा मुंडेंना त्रास देणे हे कुणाच्या पथ्यावर पडू शकते. कुणाला मुख्यमंत्री पदाचे दावेदार आपल्या स्पर्धेतनं बाजूला करायचे आहेत, कुणाला बाजूला करायचे आहेत. सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर मुख्यमंत्री पदातनं कुणाची दावेदारी बाजूला हटली जाऊ शकते. पंकजा मुंडे ज्या विधानसभेत होत्या त्यांना लोकसभेला पाठवणे किंवा सुधीर मुनगंटीवारांना लोकसभेची उमेदवारी देणे हे कुणाच्या मुख्यमंत्री पदाचा रस्ता सुकर. अर्थात तो भाग वेगळा हो की काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा महायुतीचा यावेळेला होणार नाही. 2024चा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होणार, हेही तितकंच खरं. परंतु ताई आता जे जागा वाटप झालेले आहेत अर्थात उद्धव ठाकरे गटामध्ये जर आपण बघितलं तर किती दावे करता. म्हणजे काही जागा म्हणजे आपण बघतो अजून ठाणेसारख्या जागेवर तुम्ही दावा करता, काय आहे तिथं. ठाण्याच्या जागेवर आम्ही पुन्हा एकदा सांगतोय, आम्ही म्हणतोय दस्तूर खुद्द नरेंद्र मोदीजींनी सुद्धा ठाण्यातनं फॉर्म भरावा. येणार तर राजन विचारे साहेबच येणार, खात्री आहे आम्हाला तेवढी. एवढा विश्वास आहे. कारण ज्या पद्धतीने ठाण्यामधल्या लोकांना गद्दारी आवडलेली नाही
ठाणे हे स्वर्गीय केदार दिघे साहेबांचं ठाणे आहे. स्वर्गीय केदार दिघे साहेबांच्या एका शब्दावर राजन विचारे साहेबांनी राजीनामा दिला आणि ती जागा एकनाथ शिंदे यांच्यासाठी रिकामी करून दिली. ते ठाणे आहे. त्या ठाण्याला एका निष्ठेचा इतिहास आहे. ठाण्यामध्ये आमच्या अनिताताई बिर्जेंसारख्या महिला रणरागिणी आहेत. ठाण्यांमध्ये आत्तापर्यंत एवढ्या केसेस टाकल्या तरीही त्या केसेसला न घाबरता काम करणारे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यामुळे ठाण्यात कुणालाही उभं करा, आय घेतो राजन विचारे. त्यामुळंच म्हणजे शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या मुलाचंच अजून नावचं म्हणजे घोषित झालेलं नाही, यामुळंच असं वाटतं. अहो, नुसतं सुषमा अंधारेचं नाव चर्चेत आहे म्हटलं तरी श्रीकांत शिंदेंचं नाव कल्याणमधनं लवकर आलं नाही. हा भाग वेगळा की सुषमा अंधारे लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाही, सोडून द्या. परंतु इतका श्रीकांत शिंदेंना विचार करावा लागतोय, कारण शिवसेनेकडचा एक एक शिलेदार, शिवसेनेचा एक एक शिवसैनिक हा निष्ठेने भरलेला आहे. आमच्यामध्ये उमेदवारी कोणालाही मिळू देत, उमेदवारीचा प्रश्न नाही. मी तर स्वतः ट्विट करून 15 दिवस आधी हे स्पष्ट केलं आहे की मी लोकसभेच्या रिंगणात असणार नाही. त्यामुळे पदाचा कुठलाच मोह आमच्याकडे नाही आहे. परंतु जो पण उमेदवार उभा राहील त्याच्यासाठी ताकदीने प्रत्येक शिवसैनिक उभा राहील. आणि ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असेल. शिंदे साहेब पाण्यासारखा पैसा जरी वाहवत असतील तरीसुद्धा जनशक्ती मात्र उद्धव साहेबांच्या सोबत असेल. ताई, जेवढा दावा तुम्ही ठाण्याच्या जागेवर इतर जागांवर बी तेवढाच दावा करता का? सांगली सकट सगळे जर निवडूनच येईल. हो, आम्ही ठाण्याच्या जागेवरही दावा करतो, आम्ही संभाजीनगरच्या जागेवर दावा करतो, आम्ही मुंबईतल्या अनेक जागा, कारण मुंबईत आमची ताकद आहे, त्यामुळे मुंबईतल्या त्या प्रत्येक जागेवर आम्ही तो दावा करतो. आणि आम्ही तो का करू नये? वाशिम यवतमाळसारखी जागा आहे, बुलढाण्यासारखी जागा आहे की ज्या जागेवर आम्ही दावा करतो. ताई, आपण जर बघितलं तर काल मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षात अर्थात शिवसेनेमध्ये गोविंदा जे अभिनेते आहेत त्यांचा प्रवेश झालेला आहे. आणि दुसरीकडं अमोल कोल्हेंवर सातत्याने टीका होते, खालच्या स्तरावर जाऊन अभिनेत्यावर जाऊन. मला असं वाटतं कुणीही कुणाच्याही व्यवसायावर टीका करू नये. ज्याचा त्याचा आपला रोजीरोटी कमवण्याचा तो मार्ग असतो. उदरनिर्वाहामध्ये फक्त सम्यक आजीविका असली पाहिजे एवढंच आहे. जर ती आजीविका कोणालाही लांड्या लबाड्या न करता जर ती कमावली जात असेल, अमोल कोल्हे दारूचे गुत्ते चालवत नाहीत ना, मटक्याचे क्लब चालवत नाहीत ना. जरा जाऊन बघा म्हणा, काही लोकांचे दारूचे गुत्ते, मटक्याचे क्लब, वाळूचे ठेके, असं तर काही होत नाही आहे ना. राहिला प्रश्न अभिनय क्षेत्राचा, तर राष्ट्रवादीचे लोक जे उपमुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत ते ज्या महाशक्तीच्या कृपेने बसलेले आहेत, त्या महाशक्तीच्या सोबत काम करणाऱ्या स्मृती इराणीजी यांचं करिअर अभिनय क्षेत्र होतं. आत्ता महाशक्तीने ज्यांना उमेदवारी दिली, हिंदू संस्कृतीच्या ज्येष्ठ रक्षक असणाऱ्या कंगना राणावतजी यांचं क्षेत्र अभिनयच आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रावरून ट्रोल करणे हा निव्वळ मला वाटतं अपरिपक्वतेचं लक्षण आहे. मुद्द्यांवर नक्की बोला, मतदारसंघाच्या विकासाच्या प्रश्नांवर नक्की बोला आणि त्याच्यावरचे प्रश्न नक्की तुम्ही कोल्हेंना विचारा. मात्र अभिनयाचं क्षेत्र म्हणून टीका करणे हे निव्वळ अपरिपक्वता आहे. तर फक्त शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे आपण जर बघितलं साताऱ्याच्या जागेवरून काही चर्चा सुरू होती, मात्र उदयनराजे जर आपण बघितलं तर अजून देखील त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांची म्हणजे दिल्लीत दरबारी जाऊन त्यांनी 2-3 दिवस त्या ठिकाणी बैठका देखील घेतल्या, चर्चा केली. थेट अमित शहांशी ते भेटलेले आहेत, JP नड्डांशी ते भेटलेत. मला उदयनराजेंबद्दल खरंच वाईट वाटते. एकीकडे महाविकास आघाडी आहे की ज्यांनी अत्यंत सन्मानाने शाहू संस्थानमध्ये जाऊन छत्रपती शाहूराजेंच्या वारसांना उमेदवारी अत्यंत सन्मानाने बहाल केली. हा फरक आहे. आणि एकीकडे महायुती आहे की ज्या महायुतीमध्ये उदयनराजेंना मात्र अक्षरशः दिल्लीला खेटे घालावे लागत आहेत, वारंवार दबाव निर्माण करणारी वक्तव्य करावी लागत आहेत. हे याचं द्योतक आहे की महाविकास आघाडीला महापुरुष आणि महापुरुषांच्या इतिहासाबद्दल कमालीचा आदर आहे, परंतु महायुतीला मात्र सत्तेचा मुजोरपणा सातत्याने ती घमेंड आडवी येते. जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर सुषमाताईंनी या ठिकाणी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आणि एवढंच काय तर प्रकाश आंबेडकर अर्थात जर ते आत्ता तरी नाराज असतील किंवा महाविकास आघाडीसोबत येत नसतील तरी देखील त्यांनी यावं अशा पद्धतीने एक विनंती किंवा त्यांना पुन्हा एकदा अपील प्रस्ताव त्यांना दिलेला आहे. खरंच जर त्यांना अशा पद्धतीने प्रतिसाद द्यायचा असेल तर त्यांनी यावं
असं देखील त्या ठिकाणी ते अपील करत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.